ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ब्रेडची अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. दिसायला म्हणाल तर अगदी छान दिसते आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिमच लागते आणि झटपट बनणारी आहे. त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करून पहा. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, त्याआधी इथे मी 3 अंडी घेतलेली आहे. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करत आहे. त्यानुसार 3 अंडी पुरेशी आहेत. आता तिन्ही अंडी आपल्याला या पद्धतीने फोडून घ्यायची आहेत. पाहू शकता अंडी इथे एका बाउलमध्ये मी फोडून घेतलेली आहे. आता अंडी आपल्याला थोडा वेळ साईडला ठेवून द्यायची आहे आणि एका साईडला ब्रेड घ्यायचे आहेत. आता इथे मी मैद्याच्या ब्रेडचा वापर केलेला आहे, पण जर तुमच्याकडे गव्हाच्या पिठाचे ब्रेड असतील ना तर ते वापरले ना तरीसुद्धा चालेल, कारण की ही रेसिपी अजून जास्त पौष्टिक होईल. म्हणजे मुलांच्या डब्याला म्हणा किंवा मग पाहुणेरावळे आले, नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही, तर नक्कीच ही झटपट बनणारी आणि चविष्ट अशी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. बनवायला अगदी सोपी आहे, काही मिनटातच तयार होणारी आहे. आता बघा, ब्रेडचे मी दोन्ही साईडचे जे बॉर्डर असते ना ते कट करून घेतली आहे आणि दोन्ही साईडची बॉर्डर इथे ठेवलेली आहे. अगदी याच पद्धतीने ब्रेड आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. पाहू शकता. जर तुम्हाला ही बॉर्डर आवडत असेल, तुम्ही नाही कापली ना तरीसुद्धा चालेल. तर बघा, अशाच पद्धतीने ना सगळे ब्रेड आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. एका ब्रेडचे ना 4 तुकडे इतपत होतात, पण जर तुमचे ब्रेड लहान असेल किंवा मग यापेक्षासुद्धा मोठे असतील ना तर तुम्ही 5 केले तुकडे तरी चालतील, किंवा मग लहान असेल तर 3 तुकडे केले तरी चालतील. आता सगळे ब्रेड पाहू शकता मी या पद्धतीने कट करून घेतले आहेत. बघा, साईडची बॉर्डर काढल्यामुळे ना या पद्धतीने ब्रेड दिसतात. जर तुम्ही कडेची पण बॉर्डर ठेवली ना तर मग तुमची ब्रेड या पद्धतीने दिसणार नाही आणि मग साईडला खूप जास्त कडक कडक होईल. बघा, अगदी एकसारखे असे हे ब्रेड मी कट करून घेतले आहेत. आता हे ब्रेड थोडा वेळ साईडला ठेवूया आणि जी आपण अंडी फोडून घेतली होती ना ती घेऊया. तर बघा, अंडी आपल्याला आता छान अशी फेटून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे रवी वगैरे असेल ना त्याने फेटली तरी चालेल, पण इथे पाहू शकता मी चमच्यानेच अंडी फेटून घेते. अगदी झटपट बनणारी रेसिपी आणि अगदी घरातल्या साहित्यांपासून तयार होणारी आहे ना, तर नक्कीच प्रत्येकाने ही रेसिपी एकदा तरी केलीच पाहिजे, कारण की लहान मुलांनाच तर काय, मोठ्यांनासुद्धा आवडणारी ही रेसिपी आहे. आता बघा, यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे. थोडंसं काळी मिरी पावडर घातलेली आहे. जर तुमच्याकडे काळी मिरी पावडर नसेल, काळी मिरी अख्खी असेल, तर तुम्ही मिक्सरला किंवा मग कुटून घातली तरी चालेल. आणि चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची कट करून घातली ना तरी चालेल. भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा बेडगी मिरची घातलेली आहे. बेडगी मिरची पावडर मी इथे फक्त रंग येण्यासाठी घातलेली आहे, ऑप्शनल आहे. अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि हे छान असं आपल्याला पुन्हा फेटून घ्यायचं आहे. पाहू शकता, अगदी व्यवस्थित फेटायचं आहे, म्हणजे जे मसाले आहेत ना ते अगदी अंड्यामध्ये एकजीव होतील आणि छान त्याचं बॅटर तयार होईल. बघा, अगदी छान पद्धतीने फेटून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता बघा, अंडं आपलं फेटून झालेलं आहे. तोपर्यंत एका साईडला पॅनसुद्धा मी गॅसवरती तापत ठेवला होता, तवा. तुम्ही पॅनवरती करू शकता किंवा मग तवावरती वगैरे सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. पॅनला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. तेलाऐवजी बटरचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे, किंवा मग तूप वगैरे वापरलं ना तरी चालेल. आता बघा, व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने हे ब्रेड आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. जर तुमचा पॅन खूप जास्त मोठा असेल तर तुम्ही एक 5 ते 6 ब्रेड अशा पद्धतीने ठेवले तरी चालतील. आणि बघा, व्हिडिओत दाखवते ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. आपण नेहमीच ब्रेड ऑमलेट तर करतच असतो, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं ना की मुलेसुद्धा आवडीने खातात आणि दिसायला थोडं छान असलं ना की घरातल्या सगळ्यांनासुद्धा नक्कीच आवडतं. त्यामुळे कधीतरी या पद्धतीने सुद्धा हे ब्रेड ऑमलेट करून पहा. याला अजून आपण इंटरेस्टिंग करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका. बघा, अगदी सगळीकडून हे बॅटर मी ओतून घेतलेलं आहे.
गॅसची फ्लेम ना इथे आपल्याला स्लो ठेवायची आहे. जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर अंडं खालून करपू शकतं आणि ब्रेडसुद्धा खालून करपू शकतात. त्यामुळे गॅस अगदी आपल्याला स्लो ठेवायचा आहे. आता बघा सगळीकडून आपलं अंडं टाकून झालेलं आहे आणि थोडंसं अंड्याचं बॅटर जे आहे ना ते मी ब्रेडवरती सुद्धा थोडंसं पसरून घेतलेलं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा अगदी ते छान दिसतं. आता बघा जे साईडला अंडं गेलेलं आहे ना ते आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे कलथीच्या साह्याने. मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता किंवा मग सकाळच्या नाश्त्याला पोहे उपमा खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो तर त्या टायमाला सुद्धा हा झटपट बनणारा पदार्थ तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्ही अजून गाजर वगैरे सुद्धा किसून घालू शकता, शिमला मिरची घालू शकता किंवा मग तुम्हाला जर कांदा वगैरे आवडत असेल तर कांदासुद्धा यामध्ये कट करून घालू शकता. तुमच्या आवडीच्या ज्या काही भाज्या असतील ना त्या यामध्ये तुम्ही घालू शकता. आता बघा हे पलटी करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने आता आपल्याला थोडंसं टोमॅटो केचप लावायचं आहे. जर लहान मुलांना देत असाल तर टोमॅटो केचप नक्कीच लावा, ते अगदी आवडीने ही रेसिपी खातील. आणि जर मोठ्यांना करत असाल तर तुम्ही टोमॅटो केचप नाही लावलं ना तरी चालणार आहे. आता यावरती ना आपल्याला थोडंसं चीज किसून घ्यायचं आहे. चीजमुळे ही रेसिपी ना किंवा हा पदार्थ ना अजून जास्त खायला छान लागतो. त्यामुळे जर चीज असेल तर नक्कीच लावा. आणि लहान मुलांना तर चीज खूप जास्त प्रमाणात आवडतंसुद्धा, त्यामुळे ते नक्कीच हे आवडीने खातील. बघा अगदी थोडंसं चीज किसून घेतलेलं आहे मी आणि आपल्याला हे खालच्या साईडने छान भाजून घ्यायचं आहे आणि अगदी व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे. जर हाताला भाजत असेल तर दुसरा एखादा चमचा घेतला ना तुम्ही तरी चालेल किंवा मग चिमट्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. बघा आपलं फोल्ड करून हे झालेलं आहे. याला तुम्ही काही नाव द्याल ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. मी तरी याला अजून काही नाव दिलेलं नाही आहे, पण याला आपण ब्रेड ऑमलेट रोलसुद्धा म्हणू शकतो किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीने सुद्धा याला नाव देऊ शकता. आता बघा अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा आपण हे ब्रेड ऑमलेट तयार करून घेऊया. नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि ही रेसिपी ना शेवटला कशी दिसते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. बघा आतासुद्धा आपल्याला अगदी त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. तुम्ही ब्रेडच्या बऱ्याचशा रेसिपी पाहिल्यासुद्धा असतील आणि केल्यासुद्धा असतील, पण एकदा ही केली ना तर नक्कीच बऱ्याचशा रेसिपी विसरालसुद्धा. आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर तुम्ही याच पद्धतीने बेसन पिठाचं बॅटर करून ते याच पद्धतीने सुद्धा बनवू शकता, तरीसुद्धा खायला खूप जास्त अप्रतिम लागेल ते सुद्धा. बघा अगदी व्यवस्थित असं हे पसरून घेतलेलं आहे मी. गॅस पुन्हा इथे मी स्लोच केलेला आहे, फास्ट गॅस करायचा नाही आपल्याला कुठेच. आता जे साईडला गेलेलं बॅटर आहे ना ते अगदी व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने छान असं आपल्याला हे ऑमलेट फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा खालची साईड आता फ्राय झालेली आहे. आता हे मी पलटी करून घेते. 1 ते 2 मिनटं लागतात एक साईड भाजायला किंवा मग एक साईड व्हायला. आणि हा पूर्ण नष्ट व्हायला ना 3 ते 4 मिनटं लागू शकतात तुम्हाला. बघा दुसऱ्या साईडने अगदी खरपूस असा रंग आलेला आहे आणि जे ब्रेड आहेत ना ते सुद्धा अगदी क्रिस्पी क्रंची लागतात. हे यालासुद्धा बघा मी टोमॅटो केचप लावलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मेयोनीज लावू शकता किंवा मग एखादा चटणी वगैरे तुमच्याकडे असेल हिरवी चटणी तर तीसुद्धा लावू शकता. यावरती सुद्धा थोडंसं चीज किसून घेते. आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळे रोल तयार करून घ्यायचे आहेत. जितके रोल आणि जितके आपण जे अंडी घेतली होती ना त्यामध्ये 2 ते 3 जणांचं पोट ना अगदी आरामात भरतं. त्यामुळे जर तुम्ही 3 माणसांसाठी करत आहे ना तर या साहित्यानुसार नक्कीच करू शकता. आता इथे पाहू शकता आपले दोन्ही रोल तयार झालेले आहेत. अगदी दिसायलासुद्धा अप्रतिम दिसतात आणि खायलासुद्धा नक्कीच छान लागतात. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. आणि ब्रेड तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतात, तर सगळ्यांनी ही रेसिपी केलीच पाहिजे. वरून थोडंसं टोमॅटो केचप लावायचं आहे आणि ही झटपट बनणारी रेसिपी मुलांनासुद्धा खाऊ घालायची आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.